जे महाराष्ट्र भावानो, चंद्रपूर मंडळामध्ये सुरक्षा रक्षकची 396 जागेसाठी भरती आलेली आहे. हा अर्ज कसा भरायचा आहे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. अर्ज लास्ट तारीखेची आहे 6 ऑगस्ट आहे. या फॉर्मसाठी पात्रता 12वी पास व वय 18 ते 35च्या आत पाहिजे. तुमची याच्यामध्ये निवड फक्त फिजिकलवर आहे. याच्यामध्ये हाईट मागितली आहे मुलांची 165 व मुलींची 158 सेंटीमीटर. तुम्ही हे 3 इव्हेंट आहे तर फिजिकलला बघू शकता. 1600 100 मीटर आणि गोळाफेक, आणि मुलींसाठी 800 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक. तुम्ही मार्क पण चेक करू शकता. चला तर आपण लवकर फॉर्म भरून घेऊया. क्रोममध्ये ही साईट टाका. अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक मिळेल. रजिस्टर या हिरव्या साईटला या. इथे ऑनलाईन रजिस्टरसाठी तुम्हाला इथेच रजिस्टर करायला यायला लागेल. दुसरं कुठं साईट भेटणार नाही. हे सूचना वरी केल्यावर खाली अप्लाय या बटनावर क्लिक करा. रजिस्टर पेजवर आल्यावर तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम व तुमची ईमेल आय डी, मोबाईल नंबर, युजर नेम, तुमची ईमेल आय डी डायरेक्ट येऊन जाईल. पासवर्ड टाका आणि पासवर्ड कन्फर्म करा. या सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यावर तुम्हाला सक्सेसफुल एक मेसेज येईल. नंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला लॉग इनचं पेज येईल. लॉग इनमध्ये युजर आय डीमध्ये ईमेल आय डी टाका आणि पासवर्डमध्ये जो आता पासवर्ड बनवला आहे ते पासवर्ड टाका आणि कपचा टाका. या लाल राईटवर क्लिक करा. पासवर्ड कपच्या बरोबर असल्यावर राईटमध्ये थंब येईल बघा, लाईक येईल. नंतर लॉग इन करा. लॉग इन पेज आल्यावर तुम्हाला साईटवर दिसेल की चंद्रपूर न्यू पोल. तर तुम्हाला पहिल्यांदा आधी प्रोफाईल पूर्ण करावं लागेल. प्रोफाईलमध्ये तुम्हाला टोटल अप्लिकेंट डिटेल, ॲड्रेस डिटेल, फिजिकल डिटेल, फॅमिली डिटेल, नॉमिनी, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट अपलोड, बोर्ड आणि डिक्रेशन आणि पेमेंट एवढं तुम्हाला भरायचं आहे. चला तर मग आपण ॲप्लिकेंट डिटेलमध्ये भरूया माहिती. तुमचं नाव फर्स्ट नेम ते भरलेलंच आहे ते येऊन जाईल. तुम्ही नाव केव्हा बदल असलं तर येस नाही करा, येस किंवा नो. जेंडर मेल फिमेल जे तुम्ही असाल. जन्मतारीख टाका आणि तुमचं जन्मस्थळ टाका आणि आईचं नाव टाका. इथं आधार नंबर मेंडेटरी नाही, पॅन कार्ड मेंडेटरी आहे. आणि अविवाहित विवाहित जे असेल ते टाका आणि महाराष्ट्र डोमेसिल येस करा. लायसन असेल तर येस किंवा नाही नो करा. आणि मातृभाषा मराठी आणि तुम्हाला हिंदी किंवा जे भाषा येतात ते इथं टाकून येस राईट टिक बटनावर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तुमच्याकडे असेल तर येस करा आणि त्याची इन्फॉर्मेशन भरा. नाव आणि रजिस्टर आय डी. नसेल तर नो करा. कास्ट डिटेलमध्ये नॅशनॅलिटीमध्ये इथे इंडियनला सिलेक्ट करा. रिलिजनमध्ये जे तुमचं मुस्लिम सिख जे आहे ते टाका. आणि कॅटेगरीमध्ये ST OBC जे येते ते टाका. आणि कास्टमध्ये कास्ट भरा. यानंतर सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर ॲड्रेस डिटेलवर या. ॲड्रेस डिटेलवर आल्यावर स्टेटमध्ये महाराष्ट्र टाका. आणि जे तुमचा जिल्हा आहे ते भरा. तालुका भरा आणि एरिया, पोस्ट, पिनकोड आणि ॲड्रेस दोन परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या टिक बटनावर क्लिक करा. सेम होऊन जाईल.
आणि एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये कोणाची पण भरू शकता, मित्राची, पप्पाची किंवा भावाची. तर त्यांचं नाव लिहा, त्यांचा ॲड्रेस लिहा, मोबाईल नंबर लिहा आणि संबंधमध्ये का आहे मित्र किंवा वडील किंवा भाऊ ते टाका. यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर फिजिकल डिटेलमध्ये जा आणि इथं मार्क टाकायचा आहे बघा, वळकन. तीळ फिळ असला तर ते टाका. तीळ चेहऱ्यावर कोणत्या साईडला आहे, लेफ्ट राईट, आणि तुमची हाईट किती आहे ते टाका आणि वेट टाका. यानंतर या बटनावर सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर फॅमिली डिटेलमध्ये या. फॅमिली डिटेलमध्ये तुम्ही घरच्याची ज्याचं टाकत आहात त्याचं नाव टाका आणि मेल किंवा फिमेल आहे ते टाका आणि त्यांची डेट ऑफ बर्थ टाका आणि संबंध कोणता आहे, आई वडील भाऊ ते सिलेक्ट करा, ॲड करा. एक किंवा दोन पण ॲड करू शकता याच्यात. हे भरल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. नॉमिनीमध्ये जा. नॉमिनीमध्ये नाव टाका ज्याला तुम्ही नॉमिनी बनवत आहात आणि त्यांचं जेंडर टाका, मेल किंवा फिमेल. डेट ऑफ बर्थ टाका त्यांची आणि रिलेशन काय आहे त्याचं ते तुम्ही सिलेक्ट करा, ज्याचं देत आहात त्याचं. भरल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. एक्सपिरियन्स इथं नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे. क्वालिफिकेशनवर जा. तुमच्याकडं 12वीच्या पुढचं असलं तर थांबा, तुम्ही क्वालिफिकेशन कोठून पास केलेलं आहे ते स्टेट टाका, महाराष्ट्र किंवा बाहेर राज्यातून. ग्रॅज्युएशन केलं असलं तर ग्रॅज्युएशन पण टाकू शकता. इथं SSC टाकलं, इथं युनिव्हर्सिटीचं नाव टाका आणि रिझल्टमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये औरंगाबाद बोर्ड आणि रिझल्टमध्ये पास आणि पर्सेंटमध्ये टाकून द्या तुम्हाला किती पर्सेंट आले ते. आणि हे बोनस नंबरचं आहे बघा. कॅम्प्युटर तुमच्याकडे असेल तर सर्टिफिकेट येस करा आणि MSCT आहे म्हणून त्याच्यावर क्लिक करा, नसेल तर नो करा. आणि NCC असेल तर येस करा आणि सर्टिफिकेट कोणता आहे ABC हे सिलेक्ट करून ओके करा. अदर क्वालिफिकेशन असेल तर काही येस करा आणि इथे ॲड करा, नसेल तर राहू द्या. सबमिट करा. यानंतर डॉक्युमेंट अपलोडवर या सेक्शनवर या. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा अर्ज फोटो ॲप्लिकेंट फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे आहे. आधार कार्ड मॅन्डेटरी नाही आहे, करू शकता. पॅन कार्ड अपलोड करायचं आहे तुम्हाला. राशन कार्ड पण मॅन्डेटरी नाही आहे. डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुमची सनद किंवा TC अपलोड करू शकता. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. 12वी हायेस्ट क्वालिफिकेशन टाकलं तर 12वी किंवा ग्रॅज्युएशन तुम्हाला अपलोड करायचं आहे इथं. यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यावर बोर्ड चूज या ऑप्शनवर या. आता चंद्रपूर याच्यामध्ये फॉर्म भरताय आपण, तर चंद्रपूर या मंडळाला सिलेक्ट करा. रत्नागिरी, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर बघा इथं आहे. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर डिक्रेशन या याच्यावर क्लिक करा आणि सबमिट करा. याच्यानंतर डिक्लेरेशन केल्याच्या नंतर पेमेंट या ऑप्शन आल्यावर तुम्हाला सर्व जे माहिती भरली आहे त्याच्यावर राईट येईल. पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, फिजिकल डिटेल, फॅमिली डिटेल, नॉमिनी डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट आणि सर्व डिटेल जे भरलं आहे ते इथे राईटमध्ये येईल. याच्यानंतर तुम्हाला
होम या बटनावर यायचं आहे. होम या बटनावर आल्यावर तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यावर कन्फर्म इथे क्लिक करायचं आहे. कन्फर्म क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंटचं हे येईल. ॲप्लिकेशन फीस आहे बघा, एस सीसाठी 75 रुपये आणि GST 13 रुपये लागत आहे. टोटल 88 रुपये लागत आहे. तर सबमिट या बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुम्ही पेमेंट करून अर्ज पूर्ण करू शकता. मी इथे थांबतो. धन्यवाद. पुढच्या अपडेटसाठी सबस्क्राईब माय चॅनल. टेलिग्रामला एक ग्रुप बनवलेला आहे, नागपूर सुरक्षा रक्षकचा ते ग्रुप बनवलेला आहे. 150 मुलं ॲड झालेले आहेत. तुम्ही पण ॲड व्हा. ग्रुप यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. धन्यवाद.